नमस्ते. मी नीलम काकुळते नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत करते. आपल्या शरीरासाठी उपयोगी आणि फायदेशीर असलेल्या सोयाबीनपासून आज मी नॉनव्हेजपेक्षाही स्वादिष्ट अशी सोयाबीनची रस्सा भाजी बनवणार आहे. एका भांड्यामध्ये पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवून घ्यायचे आहे. आता आपल्याला ह्या सोयाबीनमधल्या पाण्याचा सर्व चांगल्या प्रकारे निचरा करून घ्यायचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे सोयाबीन दाबून आपण त्या पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे. या भाजीसाठी आपल्याला 1 चमच गरम मसाला, अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट, धने पावडर, जिरे पूड, बारीक करून घेतलेले खोबरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तर 3 लवंगा, पाण्यामध्ये भिजून घेतलेले सोयाबीन, आपल्या वापरातील कणीचे पीठ, 1 कांद्याची पेस्ट, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि 1 मोठ्या टमाट्याची पेस्टसुद्धा लागणार आहे. आता गॅसवर कढई ठेवून 2 तर 3 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे. तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्याच्यात आपल्याला सोयाबीन टाकून परतवून घ्यायचे आहे. सोयाबीनचा कच्चेपणा दूर होईपर्यंत म्हणजेच तांबूस रंग येईपर्यंत सोयाबीन आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे परतवून घेतल्यामुळे सोयाबीनची भाजी ही खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. तीच कढई चांगली गरम झाली की त्याच्यात आपल्याला 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे आणि वरून कांद्याची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे. आपल्या आहारात सोयाबीनचा आपण आठवड्यातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापर केला पाहिजे. सोयाबीन हे आपले हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा सोयाबीनचा फायदा होतो. आलं लसूणची पेस्ट टाकून चांगले परतून झाले की वरून आपल्याला 2 तर 3 लवंगा, दालचिनीचा तुकडा टाकून पुन्हा चांगले परतवून घ्यायचे आहे. वरून टमाट्याची पेस्ट टाकून सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे. टमाट्याचा सुद्धा कच्चेपणा दूर होईपर्यंत 2 तर 3 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहे. कांदे, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाली की वरून आपल्याला बारीक करून घेतलेले खोबरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. आता मी दुसऱ्या साईडला कणीच्या पिठामध्ये थोडेसे पाणी टाकून चमचने चांगले मिक्स करून घेणार आहे. त्याच्यात गुठळी होणार नाही या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. या पिठामुळे सुद्धा भाजीला खूपच चांगली टेस्ट येते. हे सर्व साहित्य मिक्स झाले की वरून आपल्याला बारीक केलेले अर्धा चमच जिरे पावडर, अर्धा चमच धने पावडर आणि बारीक करून घेतलेले खोबरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. पुन्हा 2 तर 3 मिनिटे चांगले मिक्स झाले की वरून आपल्याला लागतील त्या प्रमाणात मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये अर्धा चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला, पाव चमच हळद टाकून तेल सुटेपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेपमध्ये सोयाबीन रेड चिली सॉस किंवा सोयाबीन ग्रीन चिली सॉससुद्धा टाकू शकतात. त्यामुळे सुद्धा या भाजीची अजूनच चव वाढते. आता आपल्याला हव्या त्या प्रमाणात पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे. आता आपण कणीच्या पिठाचे जे मिश्रण करून ठेवलेले होते ते सुद्धा वरून टाकून घ्यायचे आहे. आणि ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे. ह्या भाजीची अजूनच चव वाढण्यासाठी आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच चवीपुरते मीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला एक चांगली उकळी येईपर्यंत अर्धवट झाकण ठेवून घ्यायचे आहे. भाजीला उकळी यायला लागली की झाकण आपण बाजूला काढून घ्यायचे आहे आणि जे सोयाबीन आपण तेलामध्ये खरपूस भाजून घेतलेले होते ते आता भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे. सोयाबीन टाकल्यानंतर 15 मिनिटांसाठी भाजी ही मंद आचेवर उकळायला ठेवायची आहे. 15 मिनिटांमध्ये सोयाबीनचा सर्व अर्क भाजीमध्ये उतरतो आणि भाजी खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट बनते.
तुम्ही बघू शकतात आपल्या भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि भाजी ही भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे. आपली ही भाजी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे मनापासून आभार.